देशातील मध्य रेल्वेच्या समृद्ध वारसाची 150 वर्षाची माहिती देणाऱ्या रेल हेरिटेज संग्रहालयाची स्थापना ही भुसावळ रेल्वे प्रशासनानं ऐतिहासिक वारसा जतन व्हावा व शैक्षणिक उद्दिष्टानं सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक उपक्रम म्हणून सुरू केले होते। मात्र याच रेल्वेच्या मालकीच्या शासकीय जागेवर 31 डिसेंबर रोजी 9 वर्षाच्या स्वागतासाठी नियमांना धाब्यावर बसवून खासगी रेल्वेतच कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व व्यावसायिकांद्वारे न्यू इयर पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या इव्हेंटमुळे रेल्वेच्या टेंडर अटी, संचालन नियमावली आणि सार्वजनिक मालमत्ता वापर धोरणाचं उल्लंघन तर झालंच, पण सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आल्यानं रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी न्यू इयर पार्टी आयोजित करण्यात आली त्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी असणारे 10 रुपयांचे तिकीट पूर्णपणे बंद करण्यात आले होते। त्याऐवजी खासगी आयोजकांकडून 3,000 पासून 12,000 पर्यंतचे महागडे पास विकले गेल्यानं थेट प्रश्न निर्माण होत आहे। प्रसंगी न्यू इयर पार्टी आयोजकास प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी रेल्वेची अधिकृत परवानगीबाबत विचारले असता इव्हेंट संचालकानं परवानगी दाखवण्यास नकार देत इव्हेंटचे सहभागीदार व शहरातील भूमिका एंटरप्राइजेसचे कथित संचालक व रेल्वे कर्मचारी राजेश लखोटे यांना माहिती विचारण्याचं सांगितले। प्रसंगी राजेश लखोटे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कथित न्यू इयर पार्टी प्रकरणाबाबत मौन बाळगण्याचं सांगत शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये आमदार सावकार यांच्या समर्थकांमार्फत होत असलेल्या रस्त्यांचं निकृष्ट दर्जाच्या कामाचे व भ्रष्टाचाराचे दाखले देत त्यांचं वृत्तांकन करण्याचा जावई सल्ला दिला। महत्त्वाचं म्हणजे हेरिटेज रेल संग्रहालय पूर्णतः रेल्वेच्या मालकीच्या जागेवर उभारलेलं आहे। अशा परिस्थितीत मंडळ अधिकारी किंवा रेल्वे बोर्डाची स्पष्ट परवानगी न घेता डीजेचा कर्णकर्कश आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, विशाल वृक्षाच्या खाली उघड्यावर अन्नपदार्थ तयार करणे व सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचंही दिसून आले। या संदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी व टेंडरशी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता टेंडर संदर्भात अटी शर्तींबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचं दिसून आले। सार्वजनिक उद्देशानं रेल हेरिटेज संग्रहालय हे इतिहास जपण्यासाठी आहे की खासगी पार्ट्यांसाठी असा प्रश्न निर्माण झालाय। प्रसंगी या प्रकरणाबाबत उच्चस्तरीय चौकशी करून नियम भंग करणाऱ्या इव्हेंट आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते।